राज्यातल्या महायुती सरकारसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येते। महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे फडणवीस आणि अजित पवारांची महायुतीच बाजी मारण्याची शक्यता आहे, तर पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करण्याची शक्यता आहे। झी मीडिया मॅट्रिक्सने लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या ओपिनियन पोलमधून शिंदे फडणवीस अजित पवारांसाठी खुशखबर समोर आली आहे। राज्यात महायुतीला 48 पैकी 45 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या महाविकास आघाडीला फक्त 3 जागा मिळण्याची शक्यता आहे। देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असं ओपिनियन पोलमधून स्पष्ट होतंय। 543 पैकी 377 जागा एनडीएला मिळण्याचा अंदाज आहे, तर इंडिया आघाडीला केवळ 93 जागा मिळतील अशी शक्यता आहे। तर एक नजर टाकूया झी मीडिया मॅट्रिक्सच्या लोकसभा निवडणूक ओपिनियन पोलवर। दोन 2019 मध्ये भाजप आघाडीकडे 38 जागा होत्या, 2024 ला 45 जागा मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेस आघाडीकडे 9 जागा होत्या, 2024 मध्ये 3 तर इतर 1। महाराष्ट्रातल्या एकूण 48 जागांचं हे गणित आहे, ओपिनियन पोलचा हा अंदाज आहे। तर लोकसभेमध्ये 543 जागांपैकी पाहूया। 2019 मध्ये एनडीएला होत्या 351, तर 2024 मध्ये एनडीएला जातील 377 जागा। इंडिया आघाडीकडे होत्या 90 जागा 2019 मध्ये, तर 2024 मध्ये मिळतील 93 जागा। इतरांना 102 2019 मध्ये होत्या, 2024 मध्ये 73 जागा मिळतील। शंकराचार्यांच्याही पेक्षा मोदी पुढे गेलेले दिसत आहेत। अनेक जण विष्णूचा अवतार वगैरे म्हणायला लागले। हे जर चाललेलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आम्हाला काही म्हणणं नाही त्याच्यावरती। प्रश्न असा आहे की वस्तुस्थिती जी आहे, हा जो ओपिनियन पोल आहे हा जनतेचा ओपिनियन पोल आहे की नाही, हे मला असं वाटतं की ते निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल, आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्णतः ताकदीनं जी आहे आम्ही त्याच्यातनं जिगरीनं जाऊ। काही दिवसापूर्वी ज्यावेळी 4 राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यावेळी अशाच पद्धतीच्या वल्गना काँग्रेसकडनं केल्या गेल्या होत्या। जनता कंटाळली, अमुक आहे तमुक आहे, वा वा सगळ्या ब्ला ब्ला ब्ला। पण प्रत्यक्षामध्ये त्यावेळी हे सांगितलं जात होतं की भारतीय जनता पार्टी आम्ही जिंकतो, कारण लोकांचा विश्वास आम्ही घेतो, ही मोदीची जी गॅरंटी आहे ही घोषणा सगळीकडे आपण सगळ्यांनी बघितली त्यावेळी। आणि त्यावेळी सुद्धा लोकांनी पंतप्रधान मोदीजींना निवडून दिलं होतं, हे आपण बघितलं होतं। आता सुद्धा या सगळ्या विषयामध्ये आता जे चाललंय ते लोकांमधला जो प्रतिसाद आहे वेगळ्या पद्धतीचा, आज यवतमाळमध्ये माननीय मोदीजी होते, तिथल्या लोकांचा प्रतिसाद बघा, जो देशातल्या सर्वसामान्य माणसाचा प्रतिसाद आहे, जो राहुल गांधींना नाही आहे। हे दुःख असू शकतं सचिन सावंत